तुमचं मन थकलं आहे का? आयुष्यात काहीतरी हरवलेलं वाटतंय का? तर थांबा, श्वास घ्या आणि हळूच म्हणा, रामकृष्ण हरी. हे फक्त 3 शब्द नाहीत, हे आहेत 3 श्वास, 3 पायऱ्या आणि एक वाट आत्म्याकडून परमात्म्याकडे. रामकृष्ण हरी हा मंत्र हजारो वारकऱ्यांनी चालता चालता श्वासासारखा जपलेला मंत्र आहे. तो उच्चारताना शब्द नाही, मन चालतं, विचार शांत होतात आणि मनातली काळजी गळून जाते. राम म्हणजे धैर्य, कृष्ण म्हणजे प्रेम आणि खेळकरपणा, हरी म्हणजे हरण करणारा, दुःखाचा, अहंकाराचा, भीतीचा. हे 3 शब्द आपल्याला स्वतःपासून मुक्त करतात. रामकृष्ण हरी ही फक्त 3 शब्दाची माळ नाही, ही त्रैविक व्यक्तिमत्वाची, त्रिकालिक शक्तीची आणि भक्तीच्या परम शिखराची ओळ आहे. या 3 नामामध्ये आहे अनंत शक्ती, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, नीती, सत्य आणि जबाबदारीचं प्रतीक. कृष्ण म्हणजे साक्षात प्रेम, युक्ती आणि कर्माचं रहस्य उलगडवणारा. आणि हरी म्हणजे हरण करणारा, दुःख, मोह, अज्ञान यांचा विनाश करणारा. संत तुकाराम म्हणतात, रामकृष्ण हरी नामाचा गजर करा रे दिनरात्र, नाही लाभ दुसऱ्या साधनेनं, पावन होतं अंतकरण. नामस्मरण हेच खरं साधन, जिथे शब्द थांबतात तिथे नाम सुरू होतं. ही नामत्रयी म्हणजे संतांची श्वासमाळ होती. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज या सर्वांनी या नामातच ईश्वर अनुभवला. नाम घेतलं की शरीर जरी इथं असलं तरी मन ईश्वराशी एकरूप होतं. हे नाम आपल्याला आपल्या अंतरंगातली शक्ती जागवून देतं. नामस्मरण केल्याने तुमचं मन, शब्द आणि श्वास हे तिन्ही एकत्र येतात. याचं फलित म्हणजे एकाग्रता, समाधान आणि आत्मिक बळ. रामकृष्ण हरी ही नामत्रयी म्हणजे ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांची त्रिसूत्री आहे. आणि ही गोष्ट खरी आहे, अनंत सत्य आहे आणि अनुभवून पाहण्यासारखी आहे. आजच्या भागात ही फक्त सुरुवात होती. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत रामकृष्ण हरी या मंत्राचा मनावर आणि भावनांवर कसा खोल परिणाम होतो आणि तो आपल्या मानसिक शांतीसाठी कसा बळ देतो. तोवर शांत मनाने एकदा उच्चारा, रामकृष्ण हरी.